नमस्कार. आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 22 ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात लाडकी बहीण योजनेचा विरोधकांना पोटशूळ, म्हणूनच केला जातोय खोडा घालण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर घणाघात. कोल्हापुरातील तपोवन मैदानावर पार पडला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सन्मान सोहळा. बदलापूरच्या घटनेतून सावरण्याआधीच कोल्हापूर पुन्हा एकदा हादरलं. अवघ्या 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करून करण्यात आली हत्या. 3 वर्षापूर्वी बिहारमधून स्थलांतरित झालेल्या कुटुंबावर झालाय आघात. आजऱ्यात एसटी प्रवासी सेवा कोलमडली, विशेषतः प्रवासी महिला आणि विद्यार्थ्यांची कुचंबणा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यक्रमाचा फटका. आजरा आगारातून पाठवल्या 36 पैकी 22 बसेस. गेली अनेक वर्ष घाळी वक्तृत्व स्पर्धेने महाराष्ट्राची वैचारिक पेरणी केली. आजरा सूतगिरणीचे मॅनेजिंग डायरेक्टर चंद्रशेखर फडणीस यांचे प्रतिपादन. गडहिंग्लजमध्ये डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला प्रारंभ. शिवराज महाविद्यालयात जागतिक उद्योजकता दिवस संपन्न. BBA आणि BCA विभागाच्या वतीने करण्यात आलं आयोजन. आयोजक प्रकाशराव जाधव यांनी केलं मार्गदर्शन. बसरगेतील विद्यामंदिरमध्ये जवानांचं ऋण व्यक्त. एक राखी सैनिकांसाठी राबवण्यात आला उपक्रम. वीरपत्नींच्या हस्ते करण्यात आलं सरस्वती पूजन.